ठीक आहे, धन्यवाद तुला, बेस्ट ऑफ लक दोन्ही मॅच साठी. वेल्डन नयन, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार लगावला गेला. तेजस माळी एक धडाकेबाज, एक नामवंत फलंदाज. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. षटकार येणं अजूनही बाकी असणार आहे. ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा सोनार सिद्ध करंडक 2021 पर्व पहिले, दिवस तिसरा. उद्याचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस. उद्या कुठल्याही नक्कीच प्रेक्षकाने मॅच मिस करायच्या नाहीयेत, कारण की या चषकाचा दावेदार कोण ठरेल ते आपल्याला पाहिजे. दुसरं चेंडू पुन्हा एकदा बॅटची काढा. चेंडू आपण पाहतो फर्स्ट स्लिप मध्ये. शीतरक्षक देवा थोडा पंबल. त्यानंतर आपण पाहिलं तर सुरेख जेत्रंग गेलं. त्यानंतर फेकी करण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी एक धाव मात्र सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख रणिले व्हिडिओ विकेट म्हणूया आपण मनोज आणि तेजस माळी एक नामवंत फलंदाज. जोळांबे संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय आज आयकॉनची भूमिका धाटाव संघाकडून प्रतिनिधित्व केलं जाईल आपल्या संघासाठी. तर तशा पद्धतीची फलंदाजी, एक निर्णायक फलंदाजी करावी लागेल या स्पर्धेमध्ये जर धाटाव संघाला पूर्णपणे शेवटच्या क्षणापर्यंत न्यायचं असेल तर. कोलडप्याचा चेंडू सुरेख फटका देखना. स्ट्रोक. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेखा बाहेर. हा 6 धावांसाठीचा फटका. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय धडाकेबाज फलंदाज. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल मनोज भोगटे, एक नामवंत फलंदाज आहे. आपलं वैयक्तिक खातं 6 धाव्यांनी खुललंय. फलंदाज तेजस माळीने आपल्या पाहिलं वैयक्तिक खातं 4 धाव्यांनी खुललं. असे हे 2 धडाकेबाज सलामीवीर. लोवर फुल टॉस मध्येचा चेंडू होता. मोठी अपील केली होती. अपील फेटाळले. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय दस्य पंच आहेत निलेश जी मस्कर सर, आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर त्यांना साथ देतील सिद्धांत मोरे सर. 4 चेंडू झालेत. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 12 धावा तर धावफलकावरती आल्यात. तर नक्कीच धावसंख्या धावफलकावरती 12 आहे. 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी असणार त्या षटकातील. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावरती आहे. गोलंदाजी यशला धावा रोखायच्या आहेत, आणि आपण जर पाहिलं तर तेजसला आणि मनोजला धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत हे 2 फलंदाज यशस्वी ठरलेत असं म्हणूया आपल्या संघासाठी. खोलडप्याचा चेंडू त्यासाठी यॉर्कर. सुरेख गोलंदाजी. या चेंडूची रणनीती संबंधित नव्हती, फलंदाज झाला. तत्पूर्वी आपण पाहतोय 22च्या स्वरूपामध्ये ही 1 धाव मिळते. 1 धावेने धावफलक मात्र हलका होईल. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 5 चेंडू 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असणार आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावरती असताना आपण पाहतोय 13 धावा आल्यात. तर अजूनही एकही फलंदाज बाद झाला नाही, हे महत्वाचं आहे. म्हणून आपण सोनार सिद्ध धाटाव संघासाठी पुन्हा एकदा खोलडप्याचा चेंडू. इथे यष्टीरक्षकाकडून काही चूक नाहीये. चेंडू एकदम परफेक्ट आपण पाहिलं तर कॅरी केला जातोय. धावसंख्या स्थिर होते. आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिले समाप्त होते. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. बिनबाद 13 अशी धावसंख्या सोनार सिद्ध धाटाव संघाची. एक मातब्बर संघ आहे. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आपल्या होम ग्राउंडवरती खेळताना पाहायला मिळते. पण एक आयकॉन खेळाडू आहे. एक संघ आपण पाहतोय एक आयकॉनची भूमिका पार पाडणार आहे, आणि एक खेळाडू आपल्या गावासाठी नक्कीच खेळतोय. आपल्या धाटाव गावासाठी खेळताना पाहायला मिळेल तर नक्कीच मनोज भोगटे, एक नामवंत फलंदाज आहे. सलामीसाठी आलाय. सलामीवीराची जोडी आपल्याला पाहायला मिळते. हे 2 फलंदाज यांना माहिती आहे कशा प्रकारे धावा बनवायच्या आहेत, बनवाव्याच लागतील. ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे. सोनार सिद्ध करंडक 2021 ही स्पर्धा आहे, आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर या चषकाचा दावेदार व्हायचा असेल तर संघर्ष हा महत्वाचा, आणि तो संघर्ष करावा लागेल या दोन्ही खेळाडूंना आणि नक्कीच या दोन्ही संघांना. तर कोण होईल विजयी तो येणारा वेळ येणारे हे नक्कीच पुढील चेंडू आपल्याला सांगून जाणार आहेत. तर विनंती असणार आहे कुठली टीम मीटिंग नको आहे. सनी 11 वर्सेस संघाने आपण पाहतोय क्षेत्रक्षण मार्फत जाळे सजवले, पण अजूनही एकही मासा त्यांच्या जाळ्यामध्ये फासला गेला नाहीये. एकही फलंदाज तब्बल बाद झाला नाहीये सोनार सिद्ध धाटाव संघाचा. सोनार सिद्ध धाटाव संघ एक मातब्बर संघ आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना खेळतोय. तर गोलंदाजी मार्फत पवन, ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये तब्बल 6 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 14 धावा बनवून दिल्या नव्हत्या समोरच्या संघाला. ती मॅच त्या गोलंदाजाने 1 चेंडू आणि 7 धावांवरती आणली होती, आणि तो चेंडू निर्धाव फेकला होता. असा एक नामवंत गोलंदाज पवन.
सुरेख गोलंदाजी बॅटची कडा घेतली यष्टीरक्षक प्रफुल्ल खिरीत आपली कामगिरी चोख पार पाडतोय. फलंदाज बाद तेजस माळी एक धडाकेबाज फलंदाज. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. आपण पाहतोय एक डावकुरा फलंदाज मैदानामध्ये पदार्पण करतोय. तेजस माळी सारखा एक धडाकेबाज फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर प्रणित मोरे एक लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये. किल्ला संघाचा खेळाडू आहे. आज आयकॉनची भूमिका सोनार सिद्ध धाटाव संघाकडून करताना पाहायला मिळतोय. एक निर्णायक फलंदाजी करावी लागेल कारण की जी आयकॉनची भूमिका असते ती मात्र पार पाडावी लागेल. नक्कीच पाडायचीच आहे कारण की समोर आपण म्हणतो तर पवन सारखा एक नामवंत एक चालक असा गोलंदाज ज्याने पहिल्या चेंडूवरती यशस्वीरित्या गोलंदाजी केली जाते. प्रफुल्ल खिरीत यष्टीरक्षक होता. आपली कामगिरी मात्र चोख पार पाडली आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. समोरचा गोलंदाज सुद्धा आयकॉन आहे. नक्कीच खारी संघाचा हा गोलंदाज आहे. आज आपण पाहतोय या आयकॉनची भूमिका सनी 11 वर्सी संघाकडून पार पाडतोय. षटकातील दुसरं चेंडू घेऊन गोलंदाज पवन. स्ट्राईकला एक लेफ्ट हँड बॅट्समन प्रणित मोरे. नॉन स्ट्राईकला मनोज भोगडे. दुसरं चेंडू. ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आज या स्पर्धेचा दिवस आपण बघतोय तिसरा आहे आणि आज रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 11 वर्सेस कोलाड क्रिकेट असोसिएशन या दोन संघांमध्ये होणारी ती लढत. कोलडप्याचा चेंडू सुरेख गोलंदाजी एक दिस तर्रार गोलंदाज पवन मात्र इथे यशस्वी ठरतोय. या चेंडूची रणनीती समजत नाहीये फलंदाज प्रणित मोरेला. चेंडू आपण पाहतोय थेट यष्टीरक्षक प्रफुल्ल खिरीतच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची तिथे सांगता होतीये. धावसंख्या आतापर्यंत स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आला. अजूनही आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं नाहीये फलंदाज प्रणितने. तिसरं चेंडू. कोलडप्याचा चेंडू होता तेवढाच ताकदीचा फटका आपल्याला पाहायला मिळते. फटका फसला. क्षेत्ररक्षक कृष्णा येतोय चेंडू खाली. सुरेख झेल फलंदाज बाद. दुसरा हादरा सोनार सिद्ध धाटाव संघाला. धन्यवाद डीजे. नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय पवन एक नामवंत गोलंदाज आहे ज्याने या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये म्हणूया पूर्णपणे वर्चस्व गाजवले. या मैदानावरती निर्धारित 3 चेंडू फेकले. 3 चेंडूमध्ये तब्बल 2 गडी बाद केलेत आणि एकही धाव खर्च केली नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि हा चौथा चेंडू असणार आहे. स्ट्राईक मात्र आता रोटेट झाली आहे. स्ट्राईकला मनोज भोगटे, नॉन स्ट्राईकला प्रज्योत म्हात्रे. गोलंदाजी मार्फत पवन. षटकातील चौथा चेंडू. लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. आपल्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. परफेक्ट क्षेत्ररक्षण केलं जाते तिथे. धाव मात्र आपण जर पाहिलं तर एक घेतली जाते. एक धावेने काही वेळाने का होईना धावफलक मात्र हलतोय. धावफलकावरती धावा येतात तर 14 धावा. 14 धावा धावफलकावरती. तब्बल 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर एकच धाव खर्च केली आहे. 2 गडी बाद केलेत या पवनने. आयकॉनची भूमिका काय असते ते मात्र दाखवून दिले असं म्हणूया. या मैदानावरती पुरेपूर आयकॉनची भूमिका पार पाडतोय गोलंदाज पवन. स्ट्राईकला सुद्धा एक आयकॉन खेळाडू प्रज्योत म्हात्रे. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला सन्मान दिला जातोय. गाव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार तो फेकी करणार. तत्पुरती मात्र आपण पाहिलं तर 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख रनिंग द विकेट या दोन्ही खेळाडूंकडून प्रज्योत आणि मनोज या 2 खेळाडूंनी मात्र आपण पाहिलं तर एक चित्त्याची धाव घेतली आहे. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्यात. धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा.
16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील शेवटचं चेंडू येणं बाकी असणार आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावरती आहे. 16 धावा तर धावफलकावरती आलात. तर पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक, फटका फसलाय, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नसणार आहे. आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक श्रवण माळी, सुरेख क्षेत्ररक्षण, थोडी कचाड फेकी आणि काय घडलंय नक्कीच आपण पाहतोय ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये म्हणूया आपण ये तब्बल ही 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल आणि या 3 धावेने दुसऱ्या षटकाची सांगता झाली. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा, जिथे कदाचित 2 धावा सुद्धा पूर्ण होऊ शकल्या नसता. परफेक्ट चेंडू एसटी रेषेकडे गेला असता तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता, पण तसं घडलं नाहीये. थोडी कचाड फेकी झाली आणि तब्बल या 3 धावा मिळाल्या, त्याने की सुनार सिद्ध धाटाव संघाला. 19 धावा धावफलकावरती येतात. तर शेवटचा आणि अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. तर मी विनंती करेन सनी 11 वर्सेस संघ, कुठलाही वेळ खर्च करायचा नाहीये. आपण कुठलंही आपण पाहिलं तर टीम मीटिंग घ्यायची नाहीये. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सुयोग उर्फ बारक्या. सुयोग एक नामवंत गोलंदाज आहे. सनी 11 वर्सेस संघाचा पण तेवढ्याच ताकदीचे फलंदाज समोर आहेत. प्रज्योत म्हात्रे आणि मनोज मोरे असे 2 फलंदाज आपण पाहतोय या स्ट्राईकला आहेत. या 2 फलंदाजांना धावा बनवायच्यात आणि आपण जर पाहिलं तर धावा रोखायच्या त्या सुयोगला. सुयोग यशस्वी ठरणार की हे 2 फलंदाज यशस्वी ठरणार या मैदानावरती येणारा वेळ येणारे हे नक्की 6 चेंडू आपल्याला सांगून जातील. तर विनंती असेल थोडं फास्ट खेळायचं आहे, कारण की आपल्याला ती शेवटची मॅच रोहा 11 वर्सेस कोलाड 11 ची ती मॅच आहे, ती आपल्याला शेवटची खेळवायची आहे. आणि सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे, सर्व नक्कीच आपण पाहतो खेळाडूंची इच्छा आहे, मान्यवरांची इच्छा आहे की ती मॅच तब्बल 6 ते 8 षटकांची व्हावी, अशी सर्वांची इच्छा आहे. पाहूया आपण पाहिलं तर तब्बल किती षटकांची ती मॅच होईल. नक्कीच जास्तीत जास्त षटकांची मॅच हवी अशी इच्छा आहे, पण नक्कीच जेवढा वेळ खेळाडू वाचवतील तेवढाच महत्वाचा असणार आहे. पहिला चेंडू नो आणि या 6 धावा 1+6 अशा यामधील 6 धावा आपण पाहतोय. 1+6 अशा या 7 धावा आहेत. सुरेख फटका लगावला जातोय, षटकार आलाय, सुरेख फटकेबाजी. प्रज्योत म्हात्रे ऑन द फायर. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. फ्री हिट. बॅटची कडा चेंडू आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये परफेक्ट गेला होता. झेल मात्र इथे पकडता आला नाहीये, झेल सुटलाय. आणि आपण पाहिलं तर झेल जरी पकडला असता तरी सुद्धा फ्री हिट होता आणि फ्री हिटची सुवर्ण संधी होती, त्यामुळे फलंदाज बाद होऊ शकला नसता. तरी सुद्धा आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिर आहे. 26 धावा धावफलकावरती आल्यात. आजच्या दिवसातील जर हायेस्ट स्कोर आपण पाहिलं तर 35 धावा हायेस्ट आहेत, त्या सुद्धा 4 षटकामध्ये. 35 धावा हायेस्ट आतापर्यंत आपण पाहिल्यात, तर तो हायेस्ट स्कोर मोडला जाणार का? इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न येत नाही. ते फटका फसलाय. चेंडू खाली स्वतः सुयोग, काही चूक करत नाहीये. फलंदाज बाद. प्रज्योत म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. सुनार सिद्ध धाटाव संघाला हा 3रा हादरा. आपण पाहतोय एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. प्रज्योत म्हात्रे सारखा एक नामवंत फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये पदार्पण करतोय अजय मोरे. एक नामवंत फलंदाज आहे. नक्कीच आपण पाहिलं तर या खेळाडूचं नाव पूर्णपणे आपण पाहिलं तर आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये गाजलंय. नक्कीच कबड्डी मधील हा एक निर्णायक खेळाडू आहे, पण आज या मैदानावरती आपण पाहतोय आपल्या गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी आलाय. तर पाहूया आपण कशा प्रकारे धावा बनवल्या जातील, कारण की आपण पाहिलं तर होम ग्राउंड आहे. होम ग्राउंडवरती एक मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे धाटाव संघाकडून. षटकातील अजूनही 4 चेंडू येणं बाकी असणार आहे. तब्बल 2 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 7 धावा खर्च करून 1 गडी बाद गेलाय गोलंदाज सुयोग उर्फ बारक्या. एक नामवंत गोलंदाज आहे. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. षटकातील 3रे चेंडू.
हा चेंडू आपण पाहतोय नो चेंडू, नो चेंडू आहे. आणि आपण जर पाहिलं तर गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. दोन नो चेंडू वेगळे आपण पाहतोय गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करणार नाहीये. बारक्या मात्र आपण पाहतोय इथे नाराज करतोय सनी 11 वर्सेस संघासाठी. बॅक टू बॅक इथे मात्र दोन नो चेंडू फेकल्यामुळे हा गोलंदाज गोलंदाजी करणार नाहीये. या स्पर्धेचा नियम आहे. या मॅच मध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करणार नाहीये. ओके, स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर एक धडाकेबाज फलंदाज मनोज बोगटे आणि फ्री हिट ची सुवर्ण संधी. आपण पाहिलं तर नो चेंडूवरती मगाशी प्रज्योतने षटकार लगावला होता, पण आता या चेंडूवरती आपण पाहिलं तर एकही धावा नाहीये. नो असल्यामुळे एक धाव मात्र मिळेल. 27 धावा धावफलकावरती. फ्री हिट, फुल टॉस, चेंडू फटका फसलाय, चेंडू हवे, चेंडू खाली, प्रफुल्ल किरीत, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. सुरेख रनिंग द बिटवीन विकेट या दोन्ही फलंदाजांकडून. नक्कीच मनोज बोगटे आणि अजय मोरे या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावरती 29, 3 लॉस ऑन द बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज आपण पाहतोय एक नामवंत गोलंदाज आहे श्रवण माळी आणि धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केल्यात श्रवणने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी या चेंडूची रणनीती समजत नाहीये. चेंडू आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षक सागरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, या चेंडूची रणनीती समजत नाहीये. फलंदाज मनोज बोगटे याला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एक नामवंत. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. स्ट्राईकला आपण पाहतोय मनोज बोगटे. सलामी लावलेला फलंदाज आहे. अजूनही मैदानामध्ये आशा असणार आहे 2 चेंडूमध्ये मोठे फटके येण्याची. इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला, प्रयत्न फसवला गोलंदाज श्रवण माळीने. आणि ते मात्र एक आत्महत्या म्हणूया आपण. फलंदाज बाद होतोय मनोज बोगटे. बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. अजय मोरे याच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 1 चेंडू शिल्लक. या चेंडूवरती जर षटकाव लगावला तर समीर कलंबे यांच्याकडून रोख 100 रुपयाचं पारितोषिक. शेवटचा चेंडू असणार आहे या सत्रातील, या इनिंग मधील. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 29 धावा. स्ट्राईकला जय मोरे. या चेंडूची रणनीती समजत नाहीये. चेंडू सरळ निर्धाव. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं समाप्त. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. श्रवण माळीने जर आपण पाहिलं तर 3 चेंडू मध्ये तब्बल एकही धाव खर्च केली नाही. असा हा कंजूस गोलंदाज आपण पाहतोय श्रवण माळी. इथे यशस्वी ठरला. त्यामुळे आपण जर पाहिलं तर 29 धावा स्थिर राहिल्यात. तब्बल 30 धावांची गरज. 18 चेंडू 30 धावांची गरज असणार आहे. यानंतरची आपण पाहणार आहोत क्वालिफायची मॅच. नक्कीच आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. क्वालिफायची मॅच आगरी बॉयज रोड वर्सेस या 2 संघांमधील होणारा विजयी संघ. तर कोण असेल? सनी 11 वर्से की श्री सोनार सिद्ध धाटाव. कुठला संघ असेल? येणारे हे 18 चेंडू आपल्याला सांगून जाणार आहेत. कारण की 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 30 धावा. थोडं आव्हान आपण जर पाहिलं तर कठीण सुद्धा आहे, तेवढं सोपं सुद्धा आहे. तर विनंती असेल सोनार सिद्ध धाटाव संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. कुठलाही वेळ खर्च करायचा नाहीये मित्रांनो. आपण पाहतोय निर्धारित आता मात्र गरज आहे 18 चेंडू मध्ये 30 धावांची. या 30 धावा रोखायच्या आहेत. त्या नक्कीच प्रत्येक षटकामध्ये 10 धावा बनवायच्या आहेत त्या सनी 11 वर्से संघाला. आणि त्या 10 धावा रोखायच्या आहेत त्या आपण जर पाहिलं कोणाला तर सोनार सिद्ध धाटाव संघाला. तर कोण ठरेल यशस्वी या मैदानावरती? येणारा वेळ, येणारे नक्कीच 18 चेंडू आपल्याला सांगून जातील. पण विनंती करेन धाटाव संघ आपण कुठलाही वेळ खर्च करायचा नाही आहे. मनोज बोगटे, बाळा
तसेच गीतेश सर्वांना विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे, कुठलाही वेळ खर्च करायचा नाही आहे. कारण की निर्धारित आपण जर पाहिले तर चेंडू असणार आहे ते 18 आणि 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. 18 चेंडू 30 धावांची गरज. सनी 11 वर्षे संघ आपले फलंदाज मैदानामध्ये तैनात करायचे आहेत. विनंती असणार आहे सनी 11 वर्षे. एक मातब्बर संघांचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय वर्षे संघ आहे. नक्कीच कोण विजयी होईल या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या फलंदाजी जोडी मैदानामध्ये पदार्पण करते. सनी 11 वर्षे संघाची विजय कडाव आणि सागर अशी दोन फलंदाजी जोडी मैदानात होती. आपण पाहतोय टाळ्यांचा विचार झाला या दोन्ही फलंदाजांसाठी. आणि आपण जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी सुद्धा कुठला गोलंदाज येणार ते सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसातील ज्याने आपण पाहिलं तर हॅट्रिक गोलंदाजी मार्फत ज्याने हॅट्रिक हाताळले असा हा गोलंदाज आपण पाहतोय या प्रदेश एक नामवंत गोलंदाज आहे. पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक हाताळली होती, पण आता नक्कीच समोर संघ वेगळा आहे, खेळपट्टी तीच आहे, मैदान तेच आहे, पण समोर जे खेळाडू वेगळे आहेत. कारण की विजय कड़व एक नामवंत फलंदाज, एक लेफ्ट हँड बॅट्समन आहे, एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय या मैदानामध्ये आहे. आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतोय सागर सुद्धा तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच आपण पाहतोय जिद्दीचा असा हा खेळाडू आहे. पण या दोन्ही फलंदाजांना 18 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 30 धावा प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी राखायची आहे. स्ट्राइकला सागर, नॉन स्ट्राइकला विजय. गोलंदाजी मार्फत प्रितेश एक धडाकेबाज फलंदाज आहे सागरला माहिती आहे कशा प्रकारे या धावा बनवायच्यात. आपण पाहतोय हळूहळू प्रेक्षक वर्ग यायला सुरुवात झाली आहे, कारण की प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे रोहा 11 वर्सेस कोलाड 11 या दोन संघांमध्ये होणारी ती लढत तब्बल किती षटकांची खेळवायची ती यानंतरच्या सामन्यानंतर आपल्याला समजणारच आहे. कारण की जेवढा जास्त आपण पाहिलं तर जेवढा वेळ आपण पाहिलं तर वाचेल या मॅच मध्ये आणि पुढच्या मॅच मध्ये सुद्धा, आणि तेवढाच वेळ आपण पाहिलं तर शेवटच्या सामन्याला देणार आहोत रोहा 11 आणि कोलाड 11 साठी. स्ट्राइकला सागर, नॉन स्ट्राइकला विजय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रितेश भोगटे. पहिला चेंडू पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. पहिल्या षटकाचं आपण पाहतोय आपल्या खांद्यावरती भार दिले कर्णधारांनी, ते पेलणार का? पहिला चेंडू देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो, लॉंग ऑफच्या दिशेने खेळला होता. क्षेत्ररक्षक तिथे आपण जर पाहिलं तर प्रज्योत मात्रे, सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी झाली आहे. तत्पूर्वी मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव घेतली जाते, एक धावेने श्री गणेशा खातं खोललं जाते. अकाउंट ओपन नक्कीच सनी 11 वर्षे संघाचं. एक चेंडू एक धाव धावफलकावरती. स्ट्राइक रोटेड, स्ट्राइकला विजय कडाव एक धडाकेबाज, एक लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय या स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच विजय कशा प्रकारे आपल्या संघाला विजयश्री खेचण्याचा प्रयत्न करेल, कारण की आयकॉनची भूमिका पार पाडण्यासाठी मैदानामध्ये आलाय. आयकॉनची भूमिका किती महत्वाची आहे ती नक्कीच गोलंदाजी करत असताना पवनने दाखवून दिली होती. आणि नक्कीच आता फलंदाजी करायची आहे विजयला. आपण पाहतोय आपल्या गावासाठी खेळतोय गोलंदाज प्रितेश आपल्या होम ग्राउंडवरती गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली आहे, तर दुसरं चेंडू असणार आहे. या दुसऱ्या चेंडूवरती काही रणनीती असेल, विनंती असणार आहे कुठलाही वेळ खर्च करायचा नाहीये दोन्ही संघांना. षटकातील दुसरं चेंडू प्रितेश भोगटे. सुरेख एक देखना स्ट्रोक आपण पाहतोय, पॉइंट डोक्यावरून खेळून काढले, डीप कव्हरच्या दिशेने चेंडू खाली बाला येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण फेकी करणार. आपण पाहिलं तर तोपर्यंत 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्यात या दोन्ही खेळाडूने. एक देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला या 2 धाव्यांसाठीचा. या 2 धाव्यांनी धावसंख्येत मात्र वाढ होतीये. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती आल्यात. तर अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळण्यानं बाकी असणार आहे या षटकातील. षटक क्रमांक पहिलं प्रितेशचं षटक प्रगती पदावरती आहे. स्ट्राइकला विजय कडाव, मी म्हटलं होतं एक अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, कुठे क्षेत्ररक्षण सजवलंय आणि आपल्याला कुठेही फटकेबाजी करायची आहे ते नक्कीच आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती आपल्याला समजून येतोय. हा चेंडू आपण पाहिलं तर उजव्याशीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचामळ कळवतात. हा चेंडू स्क्वेअर असणार आहे. ही अवंतर धावा, अवंतर धावेने धावसंख्या पुढे नक्कीच सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती येतात. निर्धारित आतापर्यंत
2 चेंडू झालेत, 4 धावा धावफलकावरती आलात. पुढील चेंडू कोलडप्याचा चेंडू होतासाठी यॉर्कर आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू खाली अजय मोरे, सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी आणि इथे मात्र काय घडलंय तर आपण जर पाहिलं तर एक धाव घेतली होती आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न सागरने केला होता. तब्बल सागर इथे आपण पाहिलं तर पोचला सुद्धा होता. विजयने आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नव्हता, पण क्षेत्ररक्षण मार्फत थोडी चुकी केली असं म्हणूया. परफेक्ट फेकी झाला नाही, परफेक्ट कॅरी करता आला नाही तो म्हणजे गोलंदाज प्रितेशला. तर आपण पाहिलं तोपर्यंत 2 धावा इथे मात्र सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. पुन्हा एकदा स्ट्राईकला विजय कडव एक धडाकेबाज फलंदाज अजूनही आपण पाहतोय स्ट्राईकला आहेत. तोपर्यंत आशा असणार आहेत सनी 11 वर्षे संघाच्या की धावा बनवल्या जातील आणि आतापर्यंत धावा बनवल्या सुद्धा, कारण की 3 चेंडूमध्ये 6 धावा जोडल्यात. प्रत्येक चेंडूमध्ये 2ची सरासरी मात्र इथे राखली जाते. मोठा फटका सुरेख देखना स्ट्रोक आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू खाली बाला, थोडा कचड क्षेत्ररक्षण, थोडा फंबल होतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आपण पाहतोय 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण केल्यात या दोन्ही खेळाडूंनी. नक्कीच विजय कडव आणि एक धडाकेबाज फलंदाज सागर आणि विजय असे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. विजयने जर आपण पाहिलं तर एक निर्णायक फलंदाजी केली जाते. पूर्णपणे अनुभव मात्र इथे या मैदानावरती आपला आजमावताना पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू पुन्हा आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः आपल्या फलंदाजीमध्ये गोलंदाज येतोय प्रितेशचे भोगटे. चेंडू खाली 1 आणि 1च धाव मात्र इथे घेतली जाते. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावरती असताना आपण जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती तब्बल 9 धावा, 5 चेंडू झालेत, 9 धावा धावफलकावरती आल्यात. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. या शेवटच्या चेंडूवरती काय रणनीती असेल गोलंदाज प्रितेशची, कारण की 10ची सरासरी जर आपण पाहिलं तर उमेश दादा राखायची आहे ती सनी 11 वर्षे संघाला, कारण की 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे आणि या 18 चेंडूमध्ये 30 धावा कशा प्रकारे पार करतील, कारण की पहिलं षटक तर आतापर्यंत प्रगती पदावरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू प्रितेश भोगटे, स्ट्राईकला सागर देखना स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलाय. चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेखा बाहेर, 4 धावांसाठीचा हा फटका. कमॉन डीजे. नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक पहिले समाप्त होते. पहिल्या षटकाची सांगता झाली, 10ची सरासरी राखायची होती. इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती येतात. कुठे का होईना आपण पाहिलं तर थोडा 1 ते 2 पावलं आपण जर पाहिलं तर सनी 11 वर्षे संघ पुढे आहे. नक्कीच सोनार सिद्ध धाटाव संघापासून, पण अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण की 2 षटकांचा तब्बल खेळ येणं बाकी असणार आहे. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 17 धावा बनवायच्या आहेत, बनवाव्याच लागतील, कारण की आपण जर पाहिलं तर या मैदानावरती तब्बल आजचा हायस्ट स्कोर आपण पाहिलं तर 35 धावा आहेत. तो हायस्ट स्कोर आपण जर पाहिला तर कदाचित शेवटच्या मॅच मध्ये नक्कीच हात मोडला जाणार का ते सुद्धा पाहायचं आहे, कारण की शेवटची मॅच क्वालिफायची मॅच आपण पाहणार आहोत. या 2 संघांमध्ये जो संघ विजय होईल तो थेट अग्री बॉईज रोट संघासमोर भिडण्यासाठी जाणार आहे. तर कुठला असेल तो संघ, सनी 11 वर्षे की सोनार सिद्ध धाटाव, दोन्ही मातब्बर संघ आहेत, पण कुठल्या तरी एक संघाला विजय व्हायचा, कुठल्या तरी एक संघाला पराभूत व्हायचा आहे. सोनार सिद्ध करंडक 2021 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा दिवस तिसरा, दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. षटकातील पहिले चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल एक नवनिर्माता गोलंदाज मयूर. खुलडप्याचा चेंडू साठी किंवा सुरेख गोलंदाजी केली जाते. तेवढाच ताकदीचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू खाली अजय मोरे, सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी, परफेक्ट फेकी झाली आहे, परफेक्ट कॅरी केलाय. गोल आपण पाहिलं तर एसटी रक्षक तेजस माळी, एक एक्सपिरियन्स खेळाडू, एक अनुभवी खेळाडू, आयकॉनची भूमिका मात्र इथे पार पाडतोय सोनार सिद्ध धाटाव संघाकडून. एक धाव फलकावरती येईल आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर तब्बल धावा आल्यात, त्यात 14 धावा. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे, तर अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील 5 चेंडू येणं बाकी असणार आहे. हे षटक उमेश दादा जर आपण पाहिलं तर निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये जर या गोलंदाजाने धावा रोखल्या तर नक्कीच आपण जर पाहिलं तर 5 ते 6 धावा दिल्या तर
चा षटक की जे की निर्णायक षटक ठरेल यात काही शंकाच नाहीये. हा षटक महत्वाचा असणार आहे या मॅच मध्ये. पूर्णपणे आपण पाहतोय या सत्रामध्ये षटकातील दुसरे चेंडू पुन्हा एकदा मयूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज आपण पाहिलं तर मयूर इथे यशस्वी ठरतोय. सागरला या चेंडूची रणनीती समजत नाहीये. चेंडू आपण जर पाहिलं तर गोल्डन स्पॉटवरती टप्पावल्यानंतर चेंडू थोडी उसळी कमी घेतली आणि आपण पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला सागरने. प्रयत्न फसवला गेला. मयूर यशस्वी ठरला. यष्टीरक्षक आपण पाहिलं तर तेजस माळीने आपली कामगिरी मात्र चोख पार पाडली. या चेंडूवरती एकही धाव नसणार आहे. 2 चेंडू हाताळलेत आतापर्यंत. एकच धाव खर्च केली आहे मयूरने. एक नौखा गोलंदाज आहे. धाटाव संघाचा आपल्या होम ग्राउंडवरती खेळताना पाहायला मिळतोय. तर त्याला माहिती आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची. ही खेळपट्टी कालपर्यंत म्हणजे कालचे 2 दिवस गोलंदाजांना दोघांना सुद्धा साथ देत होती. पण आज जर पाहिलं तर थोडी का होईना गोलंदाजांना साथ देते ही खेळपट्टी. षटकातील पुढील चेंडू तिसरा चेंडू बेगेट एक देखना स्ट्रोक पॉवरफुल. या चेंडूवरती मिळतील त्या 6 धावा. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहतोय सागरला माहिती होतं कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. कुठला तरी एक चेंडू असा खराब होईल जो आपल्या बॅट वरती परफेक्ट क्लिक होईल आणि त्या चेंडूला मी सीमारेखा गाठवेल. आणि जसं करून दाखवलंय. या 6 धावा जोडल्यात तब्बल आपल्या संघासाठी आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पूल केलाय. फटका फसलाय. चेंडू खाली गीतेश की बाळा. नक्कीच बाळा येतोय. सुरेख झेल फलंदाज बाद. इथे मात्र पहिला हदरा पहिला धक्का सनी 11 वर्सेस संघाला. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. निर्धारित 8 चेंडू मध्ये आता बनवायच्या त्या 10 धावा. आव्हान सोपं आहे, कठीण होऊ शकतं. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जाणार नाही तोपर्यंत नक्कीच आम्ही सुद्धा सांगू शकत नाही, तुम्ही सुद्धा सांगू शकत नाही की कोण सामना जिंकेल. कारण की आपण जर पाहिलं कित्येक वेळा पाहिलंय नक्कीच एक चेंडू मध्ये 8 धावा होतात आणि 8 चेंडू मध्ये डबल 6 ते 4 धावा सुद्धा होत नाहीत. असा हा खेळ क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला असा खेळ आपण पाहतोय हा क्रिकेट. आज आपण पाहतोय सोनार सिद्ध करंडक 2021 दिवस 3रा आणि या 3ऱ्या दिवसामधील आपण पाहतोय ही दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. यानंतरची क्वालिफायची मॅच आणि ज्या मॅचची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय ती मॅच आपण शेवटची पाहणार आहोत. रोहा 11 वर्सेस कोलाड 11. ते 11 खेळाडू कोण असतील ते अजूनही कोणाला माहिती नाहीये. जेव्हा मैदानामध्ये उतरतील तेव्हा टाळ्यांचा गजर नक्की त्या खेळाडूंसाठी होणार आहे. कारण की ती मॅच एक प्रेक्षणीय मॅच असणार आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ती मॅच आपण पाहतोय सोनार सिद्ध करंडक 2021 मध्ये पुन्हा एकदा होणार आहे. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज मयूरने मात्र कमबॅक केलाय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू खाली. एसटी रक्षक तेजस माळी फलंदाज बाद. विजय कडाव बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे महेश. नक्कीच डीजे महेश आपण पाहतोय पूर्णपणे मनोरंजन केलं जातोय या सर्व प्रेक्षकांचं. नक्कीच उभे असलेल्या प्रेक्षकांचं पूर्णपणे पाय हल्ले जात आहेत असे एक प्रकारे आपण पाहतोय. या डीजे मधून आपण सुमधुर गाणी ऐकतोय. डीजे महेश उर्फ बुऱ्या 3 दिवस पूर्णपणे आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर
सुरेख मनोरंजन केलं जाते. अजूनही शेवटचा दिवस आहे, उद्याचा दिवस कुणी मिस करायचा नाहीये. तेवढाच आजचा दिवस महत्वाचा आहे. अलर्ट प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेसाठी भेट देतील यात काही तीन मात्र शंका नाहीये. कारण की आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक प्रेक्षणीय मॅच एक सामना ठेवलेला आहे. रोहा 11 वर्सेस कोलाड 11. मयूर ऑन हॅट्रिक. मयूर हॅट्रिक पटकावणार का? या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक मयूर मार्फत होणार का? सुरेख एक हॅट्रिकची सुवर्ण संधी होती. प्रणित मोरेने केलेली ही चुकी किती महागात ठरेल येणारे पुढील 6 चेंडू नक्कीच सांगून जाणार आहेत. कॅचेस विन द मॅचेस जसं म्हटलं जातं ते समीकरण आज या मैदानावरती पाहायला मिळेल. यात मात्र तीन मात्र शंका नाहीये. कारण की हा झेल किती महत्वाचा होता. हा फलंदाज नक्कीच आपण पाहिलं तर आपण पाहतोय निलेश हा फलंदाज किती महत्वाचा होता. कारण की तुषार आणि निलेश असे दोन फलंदाज असे आहेत आपल्या गावासाठी खेळतात आणि या 6 चेंडू मध्ये नक्कीच कशा प्रकारे 9 धावा बनवायच्या त्या त्यांना नक्कीच माहिती आहे. हा जर झेल पकडला असता तरी ही एक धाव सुद्धा आली नसती उमेश दादा आणि तो पुन्हा एकदा हॅट्रिक सुद्धा झाली असती या स्पर्धेतील. आणि आपण जर पाहिलं तर ती मॅच पुन्हा एकदा 6 चेंडू 10 धावांवरती आली असती. पण अजूनही सामना संपलेला नाहीये. एक रोमहर्षक मॅच होईल यात काही शंका नाहीये. तर रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संकेत दादा देशमुख यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली असेल. आपण मैदानाच्या इथे कुठेही असाल तर आपणास विनंती असेल संकेत दादा देशमुख आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. यानंतर नव्हे तर त्यानंतर म्हणजे अर्थातच क्वालिफायची मॅच झाल्यानंतर आपल्याला रोहा 11 वर्सेस कोलाड 11 मॅच होणारच आहे. तर रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष एक खंबीर नेतृत्व एक दिलदार नेतृत्व आपण पाहिलं तर संकेत दादा देशमुख यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. निश्चितच कोलाड क्रिकेट असोसिएशनचा स्टार खेळाडू अर्थातच महेंद्र अंधेरे उर्फ भुऱ्या यांनी या मैदानावर हजेरी लावलेली आहे. निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल रोहा विरुद्ध कोलाड येणाऱ्या काही तासामध्ये जी मॅच आपल्याला पाहायला निश्चितच पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय स्ट्राईकला निलेश उर्फ देवा, नॉन स्ट्राईकला तुषार. एक धडाकेबाज फलंदाज आपण जर पाहिलं तर या मैदानावरती तुषारच खूप हुशार ठरलाय असं म्हटलं तरी काही खोटं ठरणार नाहीये. कारण की आग्रिक बॉयज रोड संघाचा तुषार त्याने पहिल्या मॅच मध्ये हुशारीगिरी केली. आपण पाहिलं तर 6 धावांची गरज असताना षटकार लगावला आणि ती मॅच पूर्णपणे 7 चेंडू राखून विजय प्राप्त केला होता पहिला सामना. त्यानंतर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या सामन्यामध्ये नयन जोशीने सुरेख कामगिरी केली. तर आता क्वालिफायची मॅच असणार आहे. तर कुठला संघ येईल त्याची आतुरतेने वाट पाहत असतील अग्री बॉयज रोड संघ. त्यांना जर आपण पाहिलं तर हा प्रश्न विचारला की तुम्हाला कुठला संघ पाहिजे असेल तर आम्हाला कुठलाही संघ येऊ दे, आम्हाला नक्कीच धावा रोखायच्या आहेत आणि त्या धावा रोखू त्या बनवायच्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची काढा फर्स्ट स्लिप मध्ये प्रितेश येतोय चेंडू खाली. सुरेख गोलंदाजी प्रणित मोरे आपण पाहतोय गोलंदाजी मार्फती आलाय. बॅटची काढा घेतली होती यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला तोपर्यंत मात्र एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली. स्ट्राईक रोटेड. स्ट्राईकला आपण पाहतोय एक धडाकेबाज फलंदाज तुषार. 5 चेंडू 8 धावांची गरज. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाजी मार्फत प्रणित मोरे. कित्येक वेळा आपण पाहिले या गोलंदाजाने सुरेख कामगिरी केली होती की जेवढ्या धावा कमी असतील या गोलंदाजाला तेवढ्या तो धावा रोखतो. पण आता पाहिजे रोखल्या जाणार का? कारण की तेवढा चालाक. मी म्हटलं होतं तुषार हुशार आहे. एक हलक्या हाताने खेळून काढलाय कार्पेटच्या सहाय्याने कव्हरच्या दिशेने डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र काय घडलंय? तुषार सारखा एक मोठा मासा आपल्या जाळ्यामध्ये फासण्यात यश आलंय. सोनार सिद्ध दाटाव संघाला. तुषार बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. चार चेंडू 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. कोण जिंकणार? नक्कीच कोण ठरेल बाजीगर?
कुठला संघ कुठला खेळाडू आपल्या संघाला विजयश्री खेचून आणेल. माननीय श्री दीपक राजे चिपळूणकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि आपण पाहतोय ज्यांनी आपल्याला द्वितीय क्रमांकाचा चषक दिलेला आहे माननीय श्री सौ दीपिकाताई दीपक चिपळूणकर, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस महिला राष्ट्रवादी यांनी आपण पाहतोय हा द्वितीय क्रमांकाचा चषक आपल्याला दिलेला आहे. तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था केली आहे. धन्यवाद. आपण वेळात काढून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. सोनार सिद्ध करंडक 2021 मध्ये आपण जातोय थेट मैदानाकडे. 4 चेंडू आणि जिथे गरज आहे 7 धावांची एक रोमहर्षक मॅच. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. एक आयकॉन खेळाडू नक्कीच पवन, एक लेफ्ट हँड बॅट्समन डावकुरा फलंदाज पवन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जर आपण पाहिलं तर प्रणित मोरे. मी म्हटलं होतं जेवढ्या धावा कमी असतील तेवढ्या रोखण्याचा प्रयत्न असतो प्रणितचा. तर नक्की तशाच पद्धतीचं समीकरण आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. रोखल्या जातील का? कारण की समोर सुद्धा डावकुरा गोलंदाज आहे आणि गोलंदाजी मार्फत सुद्धा आपण जर पाहिलं तर प्रणित सुरगाय सुद्धा एक डावकुरा गोलंदाज आहे. विनंती असणार आहे तेजस माळी सर, आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. कुठलाही वेळ खर्च करायचा नाहीये. षटकातील तिसरा चेंडू गोलंदाजी मार्फत प्रणित मोरे, स्ट्राईकला पवन. ही मॅच नक्कीच दबाव असेल, एक मानसिक दबाव असणार आहे. आपण जर पाहिलं तर एक प्रेशर असणारच आहे कारण की 4 चेंडू मध्ये 7 धावा बनवणं सोपं आहे, कठीण झालंय आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या मैदानावरती. अडव्या बॅटने खेळला जातोय. देखना स्ट्रोक चेंडू आपण जर पाहिलं तर सरळ क्षेत्ररक्षकाकडे निघालाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? पवन मार्फत मानस केलं होतं, धाडस करता येत नाहीये. इथे मात्र धावा रोखल्यात, रोखण्यात यशस्वी ठरलाय तो नक्कीच प्रणित आणि प्रणितचा संघ नक्कीच सोनार सिद्ध ताटाव संघ. होम ग्राउंड आहे पण आयकॉन गोलंदाजी मार्फत आहे. 3 चेंडू 6 धावांची गरज. समीकरण बदललंय आणि आपण जर पाहिलं तर आता बनवायच्या आहेत त्या प्रत्येक चेंडू मागे 2 धावा बनवायच्या. आपण पाहतोय एक चिंतेचं वातावरण सनी इलेव्हन वर्सेस संघाच्या आपण पाहतोय पॅव्हिलियन मध्ये आहे. पण आपण जर पाहिलं तर तेवढा सुद्धा प्रेशर मैदानामध्ये फलंदाजांवरती सुद्धा आहे, गोलंदाजांवरती सुद्धा आहे. 3 चेंडू मध्ये 6 धावा या मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर 1 चेंडू मध्ये तब्बल 5 धावा होताना कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी, चेंडू खाली. अजय मोरे काही चूक करत नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी, कबड्डी मास्टर अजय मोरे. इथे मात्र क्षेत्ररक्षण परफेक्ट केला जातोय, धावा रोखल्या गेल्यात. एक रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज असणार आहे. आपण पाहतोय पवन आणि एक धडाकेबाज फलंदाज निलेश उर्फ देवा, असे 2 धडाकेबाज फलंदाज आहेत. थोडं आपण पाहतोय एक प्रेशर आहे या दोन्ही फलंदाजांवरती. पण आपण पाहतोय जो फलंदाजांमध्ये विश्वास दाखवलाय सनी इलेव्हन वर्सेस संघाच्या या कर्णधाराने, तो नक्कीच विश्वास पार करावा लागेल. जशी गोलंदाजी जर आपण पाहिली ना तर ह्याने केली होती गोलंदाज पवनने, तशी आता मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळते प्रणित, एक नामवंत गोलंदाज. 2 चेंडू 5 धावांची गरज. स्ट्राईकला एक लेफ्ट हँड बॅट्समन पवन. सुरेख गोलंदाजी, पण या चेंडूची रणनीती समजत नाही. आपण पाहिलं तर चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. निलेश सर आम्हाला कळवतात हा चेंडू स्क्वेअर आहे. ही अवंतर धाव आहे. अवंतर धावे नक्कीच धावसंख्या पुढे सरसावणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा, 26. 3 लॉस ऑन द बोर्ड. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरा षटक प्रगतीपदावरती असताना तब्बल 3 गडी बाद झाले. ते आपण पाहिलं तर एक मातबर संघ सनी इलेव्हन वर्सेस संघाचा. 2 चेंडू 4 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे आपण जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे 2 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू निर्णायक असणार आहे. मोठा फटका फसलाय. चेंडू खाली. परेश मोरे काही चूक करत नाहीये. फलंदाज बाद. पवन बॅक टू द पव्हिलियन. 1 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज. कम ऑन डीजे. मारी भाई नक्कीच या मैदानावरती कुठला मारी भाई असणार आहे.
एक चेंडू आणि आपण जर पाहिलं तर 4 धावांची गरज आहे. विकेट्सचा जर विचार केला तर सनी इलेव्हन वर्षे संघाचे 4 फलंदाज बाद आहेत. सोनार सिद्ध धाटाव संघाचे 4 फलंदाज बाद आहेत. नाणेफेकीचं कौल सनी इलेव्हन वर्षे संघाकडे आहे. म्हणजे एक चेंडू 3 धावा जरी केल्या, एक चेंडू 3 धावा जरी केल्या आपण जर पाहिलं तर सनी इलेव्हन वर्षे संघाने, तरी वर्षे संघ विजयी होऊ शकतो. आणि जर एक चेंडू या 4 धावांची गरज आहे म्हणजे चौकार लगावला तर आपण पाहिलं तर सनी इलेव्हन वर्षे संघ विजयी होईल. आणि तो जर चौकार अडवला, विकेट्स दोन्ही संघाच्या सेम आहेत. नाणेफेकीचं कौल वर्षे संघाकडे आहे. एक चेंडू 3 धावा केल्या तरी वर्षे संघ विजयी होऊ शकतं. हे जर समीकरण आपण पाहिलं तर पाहिलं होतं ते कुठल्या मॅच मध्ये, तर कालच्या दिवसाच्या पहिल्या मॅच मध्ये एक चेंडू 5 धावांची गरज असताना पहिला चेंडू व्हाईट, एक चेंडू ती मॅच 4 धावांवरती आली होती. अशाच पद्धतीचा तो सामना होता आणि तेव्हा त्या फलंदाजाने षटकार लगावला होता. आता प्रणित गोलंदाज वेगळा आहे, हा फलंदाज सुद्धा वेगळा आहे. खेळपट्टी तीच आहे, मैदान तोच आहे, स्पर्धा सुद्धा तीच आहे. सोनार सिद्ध करंडक 2021. विनंती असते कुठलाही वेळ खर्च करायचा नाहीये. एक चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईकला निलेश उर्फ देवा. शेवटचा चेंडू प्रणित मोरे. सरळ परेशच्या हातामध्ये फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 कॅचेस आपण पाहतोय परेशने पकडलात. हा सामना जिंकलाय सोनार सिद्ध धाटाव संघाने. एक प्रेक्षणीय सामना. मी म्हटलं होतं जेवढ्या धावा कमी असतात तेवढ्या धावा डिफेंड करणारा गोलंदाज प्रणित इथे यशस्वी ठरलाय. आगरी बॉईज रोड संघाचा कर्णधार. चला धन्यवाद डीजे. असा गोलंदाज प्रणित मोरे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सोनार सिद्ध धाटाव संघ. मी आपल्याला मंडळाला जे द्वितीय क्रमांकाचं हा झलालचा चषक